पण बंडू अण्णाच्या बोलण्यात 10 वेळा केंद्रीय मंत्री आलं, हेमंत भाऊ म्हटला. मला असं वाटतं की मी त्या दिवशी सुद्धा असं म्हणालो की केंद्रीय मंत्री वगैरे हा भाग सोडून द्या. हे गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता आहे का गणेश उत्सव मंडळाच्या कार्यक्रमाला आला? याच्यापेक्षा वेगळं काही नाही आता. याच्यापेक्षा वेगळी काही भावना नाही अण्णा, काय काळजी करू नका. पदं असतात, पदं जातात, पण मंडळाचा कार्यकर्ता माझी नाही होत कधी. माझ्या मंडळाचं वासापूजन मागच्या आठवड्यात करून मी दिल्लीला गेलो, अहवाल पण फायनल केला. त्यामुळे हे चुकत नाही आपल्याला. या पुण्याचा आपला गणेश उत्सव हा जगाच्या नकाशावरती आहे. त्यामुळे आपला गणेश उत्सव हा एक मोठी परंपरा असलेला, हा गणेश उत्सव एक वैभवशाली इतिहास असलेला असा आमचा गणेश उत्सव आहे. आणि त्यातलं नातूबाग मंडळ तर मी लहानपणापासून पाहतो. मी तर नवी पेठेत राहिला होतो. आता उल्लेख केला त्यावेळेस ते काही डोळा इतका भारी केलता तुम्ही. त्या डोळ्यापासून तर नातूबागची लाइटिंग तर अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झाली. त्यामुळे एक चांगली परंपरा असलेलं मंडळ आहे. खूप चांगले कार्यकर्ते इथून घडले. सामाजिक कामाची निश्चितपणे जाणीव असलेली, बांधिलकी असलेले कार्यकर्ते आपण सगळे आहात. आणि म्हणून मला असं वाटतं की उत्सव करताना एक काळजी आपण सगळ्यांनी नक्की घेऊ. आपण सगळेच कार्यकर्ते आहोत. मी नेहमी सांगणार आहे, सातत्यानं सांगणार आहे. का तर मला माझ्या गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता मी म्हणून जेव्हा मी माझ्याकडे बघतो तेव्हा समाजाने माझ्याकडे बघताना त्यांचा दृष्टिकोन हा नेहमी चांगला कसा असला पाहिजे, की हा गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता खूप चांगला आहे. तो लोकांच्या अडचणीला उभा राहतो, तो लोकांच्या समस्येला उभा राहतो, तो उत्सव चांगला करतो, तो मंगलमय उत्सव करतो, धार्मिक करतो. हा मला असं वाटतं की मूळ जो गाभा आहे तो हा आहे की मंडळाचा कार्यकर्त्याला आमचे सगळे लोक त्याच्यात सहभागी कसे होतील, ते चांगलं कसं म्हणतील. यासाठी म्हणून आपल्याला काहीतरी स्वतःच्यात असलेल्या काहीतरी गोष्टी कराव्या लागतील, बदल करावे लागतील.